चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि इथे मी आता घेतलेला आहे कांदा चिरायला. कारण का मला सगळ्यांसाठी पोहे बनवायचे आणि मी आहे ना हे बघा या पद्धतीने मला आहे ना खाली ना विळ्यावरतीच कांदा चिरता येतो किंवा कापता येतो. मला सुरीने ना अजिबात कांदा चिरता येत नाही. आता इथे आई आलेली आहे माझी 8 दिवस झाले तेव्हापासून. मी भरपूर रोजच्या व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला आणि आई नेहमी काम करताना दिसते. कारण काय ना आई आली म्हणजे सगळे आपल्या मुलीचे कामं करून देते आणि खूप म्हणजे खूप आईची मदत होती. ही माझी मावशी आहे आणि ही मावशी पण आहे ना ती पण मला भेटण्यासाठी आलेली आहे. आता त्यांना थांबूनच ठेवलेलं आहे आणि आज आहे ना उडदाचे पापड करायचे. आता इथे कुकर काढलेलं आहे मला आहे ना इथे एक भाजी बनवायची आहे. आता इथे गावाला आहे ना कुकर नव्हता तर मग नवीन कुकर आलेला आहे मला. तो पण आहे ना माझी पुतणी आहे ना तिने मला दिलेला आहे घरभरणीच्या. ज्यावेळेस माझी घरभरणी होती पूजा झाली ना त्यावेळेस तिनं दिलेलं आहे. म्हटलं चला आता तो कामी आलेला आहे आता याची ना याचा वापर करते. म्हटलं चला याच्यामध्ये मी आता भाजी टाकते. कांदा चिरून घेतलेला आहे हे बघा आणि मी विळ्यानीच नेहमी भाज्या कांदा टॅमॅटो चिरत असते. आता त्याच्यानंतर आहे ना हे बघा इथे आहे ना बटाटे पण टाकायचे उकडायला आणि त्याच्यानंतर आहे ना पहिले म्हटलं बटाटे उकडून घेते आणि त्याच्यानंतर इथे ना बटाटे उकडून घेतल्यानंतर आहे ना इथे बघू शकता गावठी जे आपला वाटाणा असतो ना गावठी वाटाणा आमच्याकडे होतो तो तो मी इथे टाकणार आहे शिजायला. कांदा टाकलेला आहे आणि इथे बघा हे बटाटे उकडले ना ते आहे ना मला आहे ना माझ्या मावशीला आईला उपवास आहे त्याच्यामुळे मला त्यांच्यासाठी ना साबुदाणा खिचडी बनवायची. त्याच्यामुळे ना बटाटे पहिले कुकरमध्ये उकडून घेतले. त्याच्यानंतर आता इथे ना ही जी वाटाण्याची भाजी तयार करते. त्याच्यानंतर आहे ना इथे बघू शकता कोंबड्यांचे म्हणजे हे आहे ना पोल्ट्री आहे ना माझी. तर तुम्हाला मी नेहमी सांगत असते का याच्या आधी पण 2-3 व्हिडिओ टाकलेले आहे ज्यावेळेस पिल्लं आले त्यावेळेस. आता इथे हे पिल्लं 8 दिवसाचे झालेले आहे बघू शकता आणि ज्यावेळेस पहिल्या दिवशी आली त्यावेळेस पण मी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. 8 दिवसाचे झालेले आहे पिल्लन बघू शकता किती छान अशी मस्त इकडे तिकडे पळतात. आणि इथे पाण्याचं भांडं आहे आणि हे त्यांचं खाद्य आहे म्हणजे खायचं आहे ते. हे बघा हे व्हाईट कलरचे पाण्याचे आणि रेड कलरचे आहे ते. इथं त्यांचं आहे ना जे फीड असतं ना ते खाता येते. हे बघा मस्त त्यांना जागा दिलेली आहे वाढवून आणि त्याच्यानंतर ह्या पद्धतीने दिवसभर त्यांना लाईट वगैरे लागते. गावाला खूप म्हणजे खूप थंडी आहे आमच्याकडे त्याच्यामुळे आता उन्हाळ्यात तरी खूप थंडी. चला या पद्धतीने चला इथे सेंड करते. बाय.